प्रेज द लॉर्ड. सलाम. देवाच्या नावाला धन्यवाद. आज सुंदरसा दिवस पुन्हा एकदा आपणास दिला आणि आपण पुन्हा एकदा त्याचे वचन, त्याची स्तुती आणि त्याची आराधना करण्याकरता प्रभू येशूच्या नावामध्ये पुन्हा एकदा एकत्र आहोत. त्याबद्दल आपण आनंद उल्हास करूया की देवाने हा सुंदरसा दिवस तुमच्या आमच्या जीवनात दाखवला. स्तोत्र 89 याचं पहिलं वचन म्हणतं, परमेश्वराच्या दयेविषयी मी नित्य गीत गाईन, मी आपल्या मुखाने पिढ्यानपिढ्यास तुझी सत्यता कळवीन. पहा, स्तोत्र 89 याचं पहिलं वचन सांगते की परमेश्वराच्या दयेविषयी मी नित्य गीत गाईन, मी आपल्या मुखाने पिढ्यानपिढ्यास तुझी सत्यता कळवीन. होय, देवामध्ये आज आपण जिवंत आहोत. देवाने जर राखलं तर आपण येणाऱ्या पिढीला काय केलं पाहिजे, त्याची सत्यता, त्याचं वचन गाजवणारे असे आपण असलो पाहिजे. ते वचन गाजवणारे आणि त्यांच्या चित्ती आपण ते बिंबवणारे असलो पाहिजे. देवाची वचनं, देवाची महत्कृत्य आपण त्यांच्या चित्ती बिंबवणारे असलो पाहिजे. प्रेज द लॉर्ड. आणि याकरताच परमेश्वराने आपल्याला या जीवनामध्ये स्थिर राखलेलं आहे की येणाऱ्या पिढीला आपण ते वचन देणं गरजेचं आहे. वचनाचं ज्ञान देणं गरजेचं आहे. ख्रिस्ताची ओळख त्यांनी आपल्या जीवनामध्ये करून घ्यावी, कारण की अनेक जण ती ओळख नसल्यामुळं नाश पावत आहेत. अनेक जण घात, संकट यांना सामोरे जात आहेत. याकरता येणाऱ्या पिढीला काय करा, वचनांची ओळख, सत्यता कळवणारे बना. या आपण एक छोटीशी प्रार्थना करूया, नंतर 1-2 गीत प्रभूला सादर करू, नंतर आजच्या सुवार्तेकडे आपण वचनाकडे वळणार आहोत. धन्यवाद, धन्यवाद, स्तुतीस पात्र जिवंत परमेश्वरा, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. या वेळेकरता, समयाकरता, सुंदरशी वेळ, संध्या तू आमच्या जीवनात राखलीस, आम्हाला तू एकत्र आणलं, त्याबद्दल धन्यवाद देतो. होय, येणाऱ्या वचनाद्वारे तो आमच्या संगती बोल, ते आत्मिकता प्रत्येक ठिकाणी तू घाल. आमच्यातून झालेल्या सर्व चुकांच्या अपराधांची तू आम्हाला क्षमा कर. काल रात्रीपासून आज दिवसभर कळत न कळत होणाऱ्या चुका आणि ज्यांनी आमची मुकली, या सर्वांना आम्ही ख्रिस्तामध्ये क्षमा करतो आणि झालेल्या चुकांची ख्रिस्तामध्ये क्षमा मागतो. येणारे वचन तू आशीर्वादित केलेला आमचा विश्वास आहे. उपस्थित असलेले आणि जे ऑनलाईन येतील या सर्वांना तू तुझ्या वचनाद्वारे आशीर्वादित कर. ही प्रार्थना तारणकर्त्या ख्रिस्ताच्या नावात केली म्हणताय की त्या. आमेन. प्रेज द लॉर्ड. देवाच्या नावाला धन्यवाद देऊ की एक सुंदरशी वेळ त्यांनी आपल्या जीवनामध्ये आणली आणि आपणास दृढ राखलं. पहा, परमेश्वर रोज एक दिवस आपल्या जीवनामध्ये दाखवतो, आपण त्यामध्ये चालतो, त्यामध्ये आपण रोज एक दिवस पाहतो. ही देवाची कृपा आहे, ही त्याची दया आहे. आणि परमेश्वर असं आपल्याला जिवंत का ठेवत आहे, कारण त्याची कृपा आहे. प्रभू विलंब ज्याला तुम्ही म्हणता तो का लावत आहे, कारण प्रत्येकाचा, कोणाचाही नाश होऊ नये आणि प्रत्येकाचं तारण व्हावं, म्हणून जो प्रभू परमेश्वराच्या उजव्या साईडला बसला आहे त्याची ती इच्छा आहे. अनेक जण म्हणतात की, पहा देवाचं वचन सांगतं, अनेक जण म्हणतात आम्ही पहिल्यापासून ऐकत आलेला आहोत, प्रभूच्या दिवसाविषयी ऐकत आलेला आहोत, पण तो दिवस विलंब यासाठी लावत आहे, यासाठी की कोणाचा नाश होऊ नये. प्रेज द लॉर्ड. होय, प्रभू परमेश्वर तो दिवस जवळ आणत आहे, तो जवळ येत आहे. तो दिवस महाभयंकर आहे, कोणाचाही निभाव लागणार नाही. जे त्याच्यामध्ये निवडलेले आहेत त्यांचा निभाव लागेल. शारो का गुलाब है तू मेरा मसीहा, शारों का गुलाब है तू मेरा मसीहा, तू मुझे जल दे
देता और मैं तुझे नहीं भूलूंगा। तू मुझे जल देता और मैं तुझे नहीं भूलूंगा। तू है मेरा प्रिय और मैं तुझसे प्रेम करूंगा। तू है मेरा प्रिय और मैं तुझसे प्रेम करूंगा। तू मेरा सब कुछ है और मैं तेरे लिए जीऊंगा। तू मेरा सब कुछ है और मैं तेरे लिए जीऊंगा। शारों का गुलाब है तू मेरा मसीहा। शारों का गुलाब है तू मेरा मसीहा। प्रेज द लॉर्ड. होय, शारोनचं कुंकुम पुष्प असं देवाचं वचन सांगतं. इर्मयाचं विलाप गीत मध्ये वचन. आणि परमेश्वराने ती ही कालतोवर नवीन कळी यासाठी लावली, जे अंधकारात आहेत त्यांनी प्रकाशात यावं, त्या प्रभू येशूच्या विश्वासामध्ये प्रकाशामध्ये यावं आणि ते सार्वकालिक जीवन प्राप्त करून घ्यावं. आणि होय, ती कालखंडावर नवीन कळी, नवीन उत्पत्ती, नवीन करार ख्रिस्ताच्या रक्ताद्वारे यासाठी देण्यात आला, यासाठी की सर्व काही नवीन करण्यात यावं. जे जुनं होतं, जे पाप होतं, देवाच्या वचनाच्या आज्ञाभंगाद्वारे आलेलं पाप, मनुष्याद्वारे केलेलं पाप, त्याचा खंड ख्रिस्ताद्वारे भरण्यात यावा आणि तो तुमच्या आमच्या जीवनातून काढण्यात यावा. याकरता ते कालतरूवर लावलेली ती कळी म्हणजे प्रभू येशू आहे. होय, तो जिवंत पिता आहे. आपण त्याची लेकरं आहोत. आपण त्याच्या कुरणातील काय आहोत? कळप आहोत. त्याची प्रजा आपण आहोत. तो आपला मेंढपाळ आहे. तू बाप मी लेकरू, प्रभु देवा तुला कसा विसरू. तू बाप मी लेकरू, प्रभु देवा तुला कसा विसरू. पाण्या वाचून मासा जैसा तळमळतो जीव माझा तैसा. पाण्या वाचून मासा जैसा तळमळतो जीव माझा तैसा. कुठवर धीर धरू, प्रभु देवा तुला कसा विसरू. तू बाप मी लेकरू, प्रभु देवा तुला कसा विसरू. जगताचे तू तारण देवा, थकलेल्यांचा तूच विसावा. जगताचे तू तारण देवा, थकलेल्यांचा तूच विसावा. नाम तुझे स्मरू, प्रभु देवा तुला कसा विसरू. तू बाप मी लेकरू, प्रभु देवा तुला कसा विसरू. जगात मजला नाही तारा, ज्ञानी लागे अश्रुधारा. जगात मजला नाही तारा, ज्ञानी लागे अश्रुधारा. जरा जरा लागे झरू, प्रभु देवा तुला कसा विसरू. तू बाप मी लेकरू, प्रभु देवा तुला कसा विसरू. प्रेज द लॉर्ड.
तो आपला बाप आहे आणि आपण त्याची लेकरं आहोत. तो आपल्याला विसरत नाही, पण आपण अविश्वासात जातो. होय, आपण नेहमी काय करतो? अविश्वासात जातो. आपल्या समोर असलेले संकट, आपल्या समोर असलेले दुःख, या सर्व गोष्टीमुळे आपण परमेश्वरावर नेहमी अविश्वास दाखवणाऱ्याशी बनतो. पण देवाचं वचन सांगते की सर्व परिस्थितीमध्ये त्याचे उपकार स्मरण करा आणि सर्व परिस्थितीमध्ये त्याच्या विश्वासात स्थिर राहा. होय, तो आपला बाप आहे आणि आपण त्याची लेकरं आहोत. तो आपला काय आहे? बाप आहे आणि आपण त्याची लेकरं आहोत. पहा, लूक शुभवर्तमान 2 अध्याय 1 ते 20 वचनानुसार उपासना संगीत मध्ये 70 नंबरचं गाणं ख्रिस्त जयंती म्हणून असं नमूद आहे. ते गाणं आपणास बोध देतं की पहा, दूत कसे गातात, तसे लीन होऊन तुम्ही परमेश्वराची सेवा करणारे बना. स्तोत्रकार स्तोत्रसंहितेमध्ये सांगतो पहा, कंपित होऊन भयभीत होऊन परमेश्वराची काय करा? सेवा करा. पहा हो दूत कसे गाती, पहा हो दूत कसे गाती, परमोच्चावर गौरव शांती या धरणीवरती, परमोच्चावर गौरव शांती या धरणीवरती. पहा हो दूत कसे गाती, पहा हो दूत कसे गाती, परमोच्चावर गौरव शांती या धरणीवरती, परमोच्चावर गौरव शांती या धरणीवरती. नरावर कृपा होय वदती, नरावर कृपा होय वदती, जय जयकारे यो मी सारे ग्रह हे दन दनती, जय जयकारे यो मी सारे ग्रह हे दन दनती. पहा हो दूत कसे गाती, पहा हो दूत कसे गाती, परमोच्चावर गौरव शांती या धरणीवरती, परमोच्चावर गौरव शांती या धरणीवरती. प्रीती नावरूप धरिती, प्रीती नावरूप धरिती, दीन नरास्तव दीन होऊनी या भुवनी येती, दीन नरास्तव दीन होऊनी या भुवनी येती. पहा हो दूत कसे गाती, पहा हो दूत कसे गाती, परमोच्चावर गौरव शांती या धरणीवरती, परमोच्चावर गौरव शांती या धरणीवरती. हिऱ्यासमर वीजीच्या वरती, हिऱ्यासमर वीजीच्या वरती, तीच अंगुली मुखी घालून लघु गोष्टी रमती, तीच अंगुली मुखी घालून लघु गोष्टी रमती. पहा हो दूत कसे गाती, पहा हो दूत कसे गाती, परमोच्चावर गौरव शांती या धरणीवरती, परमोच्चावर गौरव शांती या धरणीवरती. ख्रिस्ता तव अंगुली फिरती, ख्रिस्ता तव अंगुली फिरती,
कसे फिरावे हीच निरंतर दे मारुती. कसे फिरावे हीच निरंतर दे मारुती. पहाहो दूत कसे गाती, पहाहो दूत कसे गाती. परमोच्चावर गौरव शांती या धरणीवरती. परमोच्चावर गौरव शांती या धरणीवरती. प्रेज द लॉर्ड. देवाच्या नावाला धन्यवाद देऊ. आजच्या वेळेकरता, समयाकरता तो प्रेमळ पिता आहे, आपणास राखणार आहे. जसे दूत गातात, जशी त्याची उपासनाची पद्धत आहे अनुशासनामध्ये, तसेच आपण असलो पाहिजे. आपण जिथे कुठे असू, नम्रतेने, दीन होऊन, लीन होऊन देवाची सेवा करणारे, भयभीत धरून, भय धरून, कंपित होऊन देवाचं भय धरून आपण राहणारे असलो पाहिजे. होय, त्याने आपला एकुलता एक पुत्र तुमच्या आमच्या पापांकरता दिला, यासाठी की आपण त्या पापातून शुद्ध व्हावं आणि सार्वकालिक जीवन तुम्हा आम्हास जो कोणी प्रभू येशूवर विश्वास ठेवेल त्यांना प्राप्त व्हावं. तो प्रेमळ पिता आहे, त्याने आपला एकुलता एक पुत्र तुमच्या आमच्या पापांकरता, या जगाच्या पापांकरता दिला. या आपण अजून एक गीत प्रभूला सादर करू आणि आजच्या वचनाकडे जाऊया. प्यारे पिता तूने हमसे कितना प्यार किया, हमें पापों से छुड़ाने को अपने बेटे को कुर्बान किया. प्यारे पिता तूने हमसे कितना प्यार किया, हमें पापों से छुड़ाने को अपने बेटे को कुर्बान किया. हम गाए हो साना, तू राजाओं का है राजा, तेरी महिमा होवे सदा. तू है प्रभु हमारा खुदा, तू है प्रभु हमारा खुदा. यीशु मसीह तेरे जैसा है कोई नहीं, तेरे चरणों में झुके आसमां और महिमा गाए ज़मीं. यीशु मसीह तेरे जैसा है कोई नहीं, तेरे चरणों में झुके आसमां और महिमा गाए ज़मीं. हम गाए हो साना, तू राजाओं का है राजा, तेरी महिमा होवे सदा. तू है प्रभु हमारा खुदा, तू है प्रभु हमारा खुदा, तू है प्रभु हमारा खुदा. धन्यवाद, धन्यवाद. स्तुतीस पात्र जिवंत परमेश्वरा, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. यावेळी करता, समय करता, सुंदरची वेळ संध्या तू आमच्या जीवनात आणली, समाज तू राखलंस, त्याबद्दल धन्यवाद देतो. येणाऱ्या वचना करता, येणाऱ्या वचनावर प्रत्येकाला तू स्थिर कर, आशीर्वादित कर. आता आत्मिक बोध ख्रिस्तामध्ये प्रत्येका ठिकाणी तू दे. ही प्रार्थना तारणकर्त्या ख्रिस्ताच्या नावात केली म्हणता एक पित्या, आमेन. प्रेज द लॉर्ड. देवाच्या नावाला पण धन्यवाद देऊ. आजच्या वेळेकरता, समय करता त्याने एक सुंदरची वेळ तुमच्या आमच्या जीवनात दिली. होय, ती वेळ यासाठी दिली की आपण त्या वेळेमध्ये
देवाची समरूपता आपल्या जीवनामध्ये राखावी आणि ती समरूपता राखावीच नाही तर आपण ते वचन ख्रिस्तामध्ये शिकावं आणि ते चित्तवृत्ती तुमच्या आमच्या जीवनामध्ये तयार व्हावी. याकरता त्याने दाखवलेला हा दिवस आहे. याकरता या दिवसामध्ये आपण पुन्हा एकदा त्याचं वचन ऐकणार आहोत. होय, आपण नेहमी नम्र चित्ताने दीन होऊन परमेश्वराची सेवा करणारे असलो पाहिजे. कारण की जसं आपला मेंढपाळ दीन होता, लीन होता, तसेच आपण असलो पाहिजे. सौम्यता, प्रीती, शांती राखणारे, सौम्यता, प्रीती, शांती राखणारे तसेच आपण लीन आणि दीन असलो पाहिजे. कारण की जो स्वतःला उंच करीतो तो नीच केला जाईल आणि जो स्वतःला नीच करीतो तो उंच केला जाईल. स्वर्गाचं राज्य ते सर्व नम्र लोकांचं आहे, लीन लोकांचं आहे, दीन लोकांचं आहे, भुकेले ताणलेले लोकांचं स्वर्गाचं राज्य आहे. जे त्याच्या राज्याकरता भुकेले आहेत, ताणलेले आहेत, लीन आहेत, दीन आहेत. प्रेज द लॉर्ड. स्वर्गाचं राज्य त्या सर्व अशा लोकांचं आहे की जे ख्रिस्ताच्या चित्तवृत्तीने स्वतःला राखतात. मेंढपाळ या जगामध्ये आला आणि तो मार्ग दाखवून गेला. तो सामर्थ्य देण्याकरता, तुमच्या आमच्या प्रार्थना पोहोचवण्याकरता देवाच्या उजव्या साईडला बसला आहे. पण त्या मेंढपाळाच्या चित्तवृत्तीमध्ये आपण आज आहोत का? आज आपलं चित्त, आपलं स्वरूप ते लीन आणि दीन असं आहे का? कारण की देवाचं वचन सांगते की देव दीन वाणी ऐकतो. देव जो आहे तो दीन वाणी ऐकणार आहे. तो तुमच्या आमच्या प्रार्थना कधी ऐकतो? जेव्हा आपण आत लीन होतो, दीन होतो आणि आपल्या प्रार्थना विनंत्या त्याचकडे सादर करतो. जे लीन आहेत, दीन आहेत, त्यांची वाणी तो ऐकतो. प्रेज द लॉर्ड. देव दीन वाणी ऐकतो. पहा, मत्त्याचा 5वा अध्याय 3रे वचन काय म्हणतं? मत्ते 5वा अध्याय 3रे वचन. डोंगरावरचे प्रवचन, डोंगरावरले प्रवचन यातलं 5वा अध्याय 3रे वचन सांगतं, जे आत्म्याने दीन ते धन्य, कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे. प्रेज द लॉर्ड. वचन सांगते जे आत्म्याने दीन ते धन्य, कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे. जे आत्म्याने दीन आहेत, ज्यांचे आत्मे, मनुष्याचा आत्मा जो मनुष्या ठिकाणी आहे, जो दीन आहे, नम्र आहे, जो फुगलेला नाही मीपणामध्ये, गर्वामध्ये, अशा सर्वांचं स्वर्गाचं राज्य आहे. ख्रिस्त मत्ते 19 अध्यायामध्ये पण म्हणतो, पहा, लहान बाळकांसारखे मन वळविल्याशिवाय स्वर्गाच्या राज्यात तुमचा प्रवेश होणार नाही. याकरता लीन रहा, दीन रहा. ते पण दाखवण्यापुरतं नाही, तर पूर्ण मनाने, पूर्ण जीवाने, पूर्ण आत्म्याने पित्यावर प्रीती करणारे आणि त्याचे वचन पाळणारे असे बना. हे वचन फार आत्मिक बोध देतं, ते आशीर्वाद देतं. जे आत्म्याने दीन ते धन्य, ते आशीर्वादित आहेत. जे आत्म्यामध्ये दीन आहेत, जे आत्म्यामध्ये दीन आहेत, ते आशीर्वादित आहेत. ते देवाकडून आशीर्वाद पावलेले आहेत, कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे. जे या पृथ्वीवर राहत असताना दीनतेने राहतात, स्वतःच्या आत्म्यामध्ये लीनता, सौम्यतेने राहतात, शांतीने राहतात, भुकेले ताणेले असतात, ते सर्व आशीर्वादित आहे, कारण स्वर्गाचं राज्य त्यांचं आहे. प्रेज द लॉर्ड. देवाचं वचन सांगतं, देव दीनवाणी ऐकतो. परमेश्वर असं दिनांचं ऐकतो. परमेश्वर अशांच्या तहाना भागवतो जे भुकेले तहानलेले आहेत, जे दीन आहेत, लीन आहेत, सौम्य आहेत. ते देवामध्ये
आशीर्वादित आहेत, कारण की स्वर्गाचं राज्य त्यांचंच आहे. पहा, लुक्षवर्तनामध्ये एक विधवा स्त्री होती. लुक्षवर्तमान 7वा अध्याय, लुक्षवर्तमान 7वा अध्याय 11 ते 15 वचन काय सांगतं पहा. विधवेच्या मुलास बरे करणे. लुक्षवर्तमान 7वा अध्याय 11 ते 15 वचनामध्ये वचन काय सांगतं पहा. नंतर लवकरच असे झाले की तो नाईन नावाच्या गावास गेला. नाईन नावाचं गाव होतं, तिथं प्रभू येशू गेला आणि त्याचे शिष्य व मोठा लोकसमुदाय त्याच्या बरोबर गेला. प्रभू येशू नाईन गावाच्या इथे गेले असताना मोठा लोकसमुदाय आणि शिष्य त्याच्याबरोबर गेले. तो गावाच्या वेशीजवळ येऊन पोहोचला तेव्हा पहा, कोणी एका मेलेल्या इस्माला बाहेर नेत होते. तो आपल्या आईचा एकुलता एक पुत्र असून ती विधवा होती आणि त्या गावचे पुष्कळ लोक तिच्याबरोबर होते. तिला पाहून प्रभूला तिचा कळवळा आला व तो तिला म्हणाला, रडू नको. मग जवळ जाऊन त्याने तिरडी स्पर्श केला तेव्हा खांदेकरी उभे राहिले आणि तो म्हणाला, मुला, मी तुला सांगतो, उठ. तेव्हा मेलेला उठून बसला व बोलू लागला. मग त्याने त्याला त्याच्या आईच्या हवाली केले. प्रेज द लॉर्ड. वचन काय सांगतं पहा. प्रभू येशू नाईन गावाच्या ठिकाणी चालला होता. प्रभू येशू नाईन गावाच्या ठिकाणी चालला होता आणि त्याच्याबरोबर शिष्य आणि लोकसमुदाय होते. मोठा लोकसमुदाय होता. ते वेशीजवळ पोहोचलेला असताना कोणीतरी इसम मेलेला होता आणि तिरडीवर घालून ते चालले होते आणि त्याची आई रडत होते. तिथं लिहिलं की वेशीजवळ येऊन पोहोचला तेव्हा पहा, कोणी एका मेलेल्या इस्माला बाहेर नेत होते. तो आपल्या आईचा एकुलता एक पुत्र असून ती विधवा होती आणि त्या गावचे पुष्कळ लोक तिच्या बरोबर होते. तिच्याबरोबर लोक होती. तिचा मुलगा मेलेला होता आणि ती रडत होती. प्रेज द लॉर्ड. तिला पाहून प्रभूला तिचा कळवळा आला व तो तिला म्हणाला, रडू नको. होय, या जगात असे अनेक जण एकटे असतील. अनेक जणांचे पुत्र, अनेक जणांच्या कन्या, अनेक जणांचे प्रियजन आज झोपलेले असतील. म्हणजे वास्तविक पाहता मरणाकडे पण गेलेले असतील आणि वास्तविक पाहता कुठल्या तरी बंधनात असतील, कुठल्या तरी व्यसनात असतील. ते अंधकारात झोपलेले, अंधकाराने व्यापलेले असे असतील. देवाचं वचन सांगतं, पहा, प्रभू येशूला त्या विधवेचा कळवळा आला आणि तो तिरडीजवळ जाऊन त्या स्पर्श करून म्हणाला, मुला, मी तुला सांगतो, उठ. तिरडीला स्पर्श करून ख्रिस्त म्हणाला की, मुला, मी तुला सांगतो, उठ. आणि तो उठून बसला. होय, परमेश्वर अशा सर्व रडणाऱ्या, सर्व दीनवाणीच्या आत्म्यांची वाणी ऐकणारा तो प्रभू आहे. परमेश्वर दीन वाणी ऐकतो. देव दीन वाणी ऐकतो. तो प्रभू दीन वाणी ऐकतो. तो वाणी कोणाची ऐकतो? जे दीन आहेत आत्म्यामध्ये. ती विधवा, अनेक लोकसमुदाय तिच्या बरोबर होता, पण तिचा तो पुत्र एकुलता एक होता आणि तो मेला होता आणि ती रडत होती. प्रभूला तिचा कळवळा आला आणि त्या तिरडीला स्पर्श करून म्हणाला, मुला, मी तुला सांगतो, उठ. आणि तो उठून बसला. होय, देवाचं वचन सांगतं की प्रभू दीनवाणी ऐकतो. त्याला कळवळा येणारा तो प्रभू आहे. तो तुमच्या आमची काळजी वाहणारा प्रभू आहे. आज तुमच्या आमच्या जीवनामध्ये असे जे प्रियजन तुम्ही पाहत आहात, जे बंधनामध्ये आहात, त्रासामध्ये आहात, कुठल्या तरी या अंधकाराच्या बंधनामध्ये अडकलेले आहेत, तर तुम्ही दीन होऊन परमेश्वराला विनंती करणारे बना. होय, तुम्ही तुमच्या आमच्या पापांकरता
इतरांच्या बंधनाकरता रडणारे बना. प्रभू आत्म्याची दीनवाणी ऐकणारा असा तो परमेश्वर आहे. हे वचन तुम्हाला बोध करतं. आज तुमचे आमचे प्रियजन असे कुठल्या तरी बंधनात अडकलेले असतील तर त्याकरता कळवळ्याने प्रार्थना करणारे बना. कारण की परमेश्वर देव दीनवाणी ऐकतो. प्रेज द लॉर्ड. त्या तिरडीला प्रभूने स्पर्श केला आणि तो मेलेला तिचा पुत्र उठला आणि त्याने त्याला तिच्या हवाली केले. असे अनेक जण तुमचे प्रियजन आज झोपलेले असतील, अंधकारात अडकले असतील, व्यसनात अडकलेले असतील, तर आज तुम्ही ती दिनवाणी त्या देवाला कळवा. त्या सर्व अंधकाराच्या परिस्थितीतून प्रभू त्यांना बाहेर काढेल. नवीन जन्मलेल्या एखाद्या इस्मासारखे आणि त्यांचं जीवन तो बदलेल. होय, तुम्ही आम्ही आज असे अनेक जण जे देवापासून दूर आहेत, अंधकारात आहेत, बंधनामध्ये आहेत, अशा सर्व करता प्रार्थना करणारे आपण बनलो पाहिजे. कारण की देव दीनवाणी ऐकतो. परमेश्वर काय करतो? दीनवाणी ऐकणारा परमेश्वर तो आहे. तो तुमच्या आमच्या प्रार्थना जेव्हा आतमध्ये आपण दीन होतो आणि त्या परमेश्वराला हाक मारतो, सर्व असलेल्या बंधनाकरता, जे आज बंधनामध्ये आहेत प्रियजन, जे अंधकारात अशा लोकांकरता जेव्हा तुम्ही दीन होऊन प्रार्थना करता, कळव्याने प्रार्थना करता, रडून प्रार्थना करता, परमेश्वर त्या प्रार्थनेची उत्तर देणारा असा आहे. पहा, उत्पत्ती याचा 18वा अध्याय 11 ते 14 वचन काय म्हणतात. उत्पत्ती याचा 18वा अध्याय, उत्पत्ती याचा 18वा अध्याय 11 ते 14 वचनामध्ये वचन काय सांगतं पहा. उत्पत्ती 18वा अध्याय 11 ते 14 वचनामध्ये वचन काय म्हणतं पहा. 11 ते 14 वचन. अब्राम व सारा ही म्हातारी वयातीत होती आणि स्त्रियांच्या रीतीप्रमाणे सारेला पाळी येण्याचे बंद झाले होते. तेव्हा सारा हसून मनातल्या मनात म्हणाली, मी जठर झाले आहे व माझा धनी वृद्ध झाला आहे, तर मला आता हा सुखानुभव घडेल काय? परमेश्वर अब्रामास म्हणाला, सारा का हसली? मी आता अशी वृद्ध झाले असता मला खरोखर पुत्र होणार काय? असे ती का म्हणाली? पहा, परमेश्वर अब्रामाला म्हणाला, सारा का हसली? मी आता अशी वृद्ध झाले असता मला खरोखर पुत्र होणार काय? असे ती का म्हणाली? परमेश्वराला काही असाध्य आहे काय? वसंत ऋतू पुनरुपी आला म्हणजे मी नेमिलेला समयी परत येईन आणि सारा पुत्रवती होईल. प्रेज द लॉर्ड. पहा, सारा आणि अब्राम यांना स्वतःचा पुत्र नव्हता आणि परमेश्वराने त्यांना सांगितलं होतं की पहा, पुढच्या वसंत ऋतूमध्ये सारा गर्भवती होईल. परमेश्वर अशा सर्व दिनांची चिंता वाहणारा तो परमेश्वर आहे. तो सांगितलेलं वचन पूर्णतास नेणारा, त्या समय पूर्णतास नेणारा परमेश्वर आहे. परमेश्वराला कुठलीच गोष्ट असाध्य नाहीये. तुमच्या आमच्या जीवनात असे काही बंधनं असतील, तुमच्या प्रियजनांच्या, तुमच्या बंधूंच्या, तुमच्या सर्व आजूबाजूच्या शेजारच्या लोकांमध्ये अशी काही बंधनं असतील, तर तुम्ही त्या परमेश्वराला कळवायला शिका. कारण की परमेश्वर म्हणतो, मला कुठली गोष्ट असाध्य आहे. तो म्हणतो पहा, उत्पत्ती याचा 18वा अध्यायामध्ये, परमेश्वराला काही असाध्य आहे काय? वसंत ऋतू पुनरुपी आला म्हणजे मी नेमलेला समयी परत येईन, तेव्हा सारा पुत्रवती होईल. होय, परमेश्वराला कुठलीच गोष्ट असाध्य नाही. याकरता आज तुमच्या जीवनामध्ये, आज तुमचे बंधू प्रियजन असे कुठे बंधनात अडकलेले असतील, अंधकारात असतील, यातना भोगीत असतील, काहींना मुलं नसतील, तर तुमची दीनवाणी परमेश्वराला कळवायला शिका. कारण की परमेश्वराला कुठलीही गोष्ट असाध्य नाही. याच उत्पत्तीमध्ये 21वा अध्यायामध्ये
1 ते 6 वचनामध्ये पहा देवाचं वचन काय नमूद आहे. यानंतर परमेश्वराने आपल्या म्हणण्याप्रमाणे सारेवर अनुग्रह केला आणि तिला दिलेले वचन पुरे केले. पहा, परमेश्वराने सारेला जे वचन दिलं होतं त्याप्रमाणे परमेश्वराने तिच्यावर अनुग्रह केला आणि त्याने आपलं वचन पूर्ण केलं. आज तुम्हालाही देवाची वचन ठाऊक आहेत, परंतु आपली दीनवाणी आपण परमेश्वरला ऐकवत नाही, आपण आत्मेमध्ये दीन होत नाही, तो कळवळा पकडत नाही, तो विश्वास पकडत नाही, तो अनुग्रह आपल्याला प्राप्त होत नाही. या वचनानुसारचा विश्वास तुम्ही आम्ही धरत नाही. देव दिलेली वचन पूर्ण कराव्यास परमेश्वर म्हणतो मी ती पूर्ण कराव्यास तयार आहे, मी अनुग्रह द्यायला तयार आहे. इथं वचन सांगतं की यानंतर परमेश्वराने आपल्या म्हणण्याप्रमाणे सारेवर अनुग्रह केला आणि तिला दिलेले वचन पुरे केले. होय, देवाने सारेला दिलेलं वचन पुरे केलं आणि तिला इसहाक झाला. तुम्हा आम्हासी वचन ठाऊक आहे, पण आपण त्या वचनानुसार विश्वास धरत नाही, आत्म्यामध्ये दीन होत नाही, देवासमोर नम्र होत नाही. म्हणून ते वचन तुमच्या आमच्या जीवनामध्ये आज जे प्रियजन बंधनात आहेत, आज तुमच्या आमच्या जीवनात ते प्रार्थनेची उत्तर न येण्याचं कारण हेच आहे की आपण वचनाने विश्वास धरत नाही आणि आत्म्यामध्ये दीन होत नाही. म्हणून आपल्यावर तो अनुग्रह नाही आणि आपल्या ठायी ते वचन पूर्णतेस जात नाही. दुसरं वचन काय म्हणतं पहा, सारा गर्भवती झाली, देवाने सांगितलेला समी अब्रामाला म्हातारपणी तिचपासून पुत्र झाला. अब्रामाला सारेपासून पुत्र झाला, त्याचे नाव त्याने इसहाक ठेवले. प्रेज द लॉर्ड. अब्रामाला म्हातारपणी पुत्र झाला आणि अब्रामाने त्या पुत्राचं नाव इसहाक असे ठेवले. अब्रामाला आपला पुत्र इसहाक 8 दिवसांचा झाला तेव्हा देवाच्या आज्ञेप्रमाणे त्याची सुंत केली. इसहाक झाला तेव्हा अब्रामाने 100 वर्षाचा होता. सारा म्हणील, देवाने मला हसविले, जो कोणी हे ऐकेल तो माझ्या बरोबर हसेन. प्रेज द लॉर्ड. होय, देवाचं वचन सांगतं, सारा म्हणती की देवाने मला हसविले आणि जो कोणी हे ऐकेल तो हसेल. प्रेज द लॉर्ड. आज देवाचं वचन तुम्हा आम्हास तो आनंद देत आहे की आज तुमचे प्रियजन तुम्ही कुठल्या बंधनात असाल तर देवाचं वचन तुम्हाला तो आनंद देणार आहे. ते वचन तुमच्या आमच्या ठायी पूर्णतास जाईल केव्हा, जेव्हा आत्म्यामध्ये आपण दीन होऊ आणि देवाला पसंत असलेल्या गोष्टी आपण करू आणि त्या वचनानुसार वर्तणूक करू. ते वचन तुमच्या आमच्या ठायी सुद्धा पूर्णतेस जाईल. जर आपण देवावर विश्वास ठेवला आणि त्या वचनाचा स्वीकार केला तर परमेश्वर त्या वचनानुसार तुमचं आमचं जीवन अनुग्रहित करायला तयार आहे. त्या वचनानुसार ते पूर्णतेस नेला तो तयार आहे. याकरता वचन ऐकणारे बनू नका, तर त्यानुसार कृती करणारे बना. म्हणजे देव तुमच्या आमच्या दीनवाणी ऐकेल. आत्म्यामध्ये दीन व्हा आणि ज्या गोष्टींची आज तुम्हाला गरज आहे, आज तुमचे प्रियजन कुठल्या तरी बंधनात असतील, तुम्ही पित्याला कुठल्या गोष्टीची विनंती करत असाल तर आत्म्यामध्ये दीन व्हा आणि त्या वचनानुसार विश्वास ठेवा, त्यानुसार कृती करा. म्हणजे परमेश्वर योग्य समी ते वचन तुमच्या आमच्या जीवनामध्ये पुरे करेल. प्रेज द लॉर्ड. पहा, जुन्या करारामध्ये अजून एक अध्याय आहे, 1 शमूएल याचा पहिला अध्याय. 1 शमूएल याचा पहिला अध्याय. 1 शमूएल याचा पहिला अध्यायामध्ये वचन काय सांगतं पहा. 1 शमूएलाचा पहिला अध्याय 6 ते 14 वचन काय म्हणतं पहा. 1 शमूएल याचा पहिला अध्याय 6 ते 14 वचन. इफ्राईम डोंगराळ प्रदेशामध्ये काय होतं की एक
सोफिम नामक नगरात रहिवासी एक पुरुष होता. त्याचे नाव एल्कान बिन येरोहाम बिन येलिहो बिन तोहू बिन सुप इफ्राईम असे होते. होय, त्याला 2 बायका होत्या. एकीचे नाव हन्ना व दुसरीचे नाव पनिन्ना. या 2 स्त्रिया होत्या, पण या हन्नाला पुत्र नव्हता आणि पनिन्ना नेहमी तिची निंदा करायची. पहा 6व्या वचन काय सांगतं. 6व्या वचनापासून वचन काय सांगतं. परमेश्वराने तिची कूस बंद केली हे पाहून तिची सवत तिला मनस्वी चिडवी, त्याने करून ती कुडत राही. शिलोस जाण्याचा त्याचा हा परिपाठ वर्षानुवर्ष होता. हन्ना परमेश्वराच्या मंदिरी गेली म्हणजे पनिन्ना तिला चिडवीत असे, तेव्हा ती रडे व काही खात नसे. तिचा पती एल्कान तिला एकदा म्हणाला, हन्ना तू का रडतेस? तू अन्नपाणी का वर्जिले? तुझे हृदय खिन्न का? मी तुला 10 पुत्रांपेक्षा अधिक नाही काय? शिलो येथे त्याचे खाणे पिणे आटोपल्यावर हन्ना उठून गेली. त्या प्रसंगी परमेश्वराने मंदिराच्या द्वाराच्या बाजूस एली याजक आपल्या आसनावर बसला होता. तिचे मन व्यथित झाल्यामुळे ती परमेश्वराची करुणा भाकून ढळाढळा रडली. पहा, हन्नाला पुत्र नव्हता, पण तिची सवत तिला पनिन्ना नेहमी निंदा करायची आणि ती खिन्न व्हायची. आणि पहा, ती खिन्न झाल्यावर जेव्हा ते मंदिरात जायचे तेव्हा तिथं पहा वचन सांगतं 14 वचन. एली तिला म्हणत, तू 13 वचन सांगतं की हन्ना मनातल्या मनात बोलत होती, तिचे ओठ हालत होते, पण तिचा शब्द ऐकू येत नव्हता. म्हणून एलीस वाटले की ती दारूच्या नशेत असावी. एली तिला म्हणाला, तू अशी कोटवर नशेत राहणार? तू ह्या आपल्या द्राक्षाच्या नशेतून मुक्त हो. हन्ना त्यास म्हणाली, माझे स्वामी, मी दुःखित हृदयाची स्त्री आहे. मी द्राक्षरसाने किंवा दारूचे सेवन केलेले नाही. मी परमेश्वरावर मन मोकळे करून बोलत आहे. होय, हन्नाने परमेश्वरासमोर काय केलं? आपलं मन मोकळं केलं. आपली वाणी त्याला ऐकवली. तिचा बोलण्यामध्ये काहीही दोष नव्हता. पनिन्नाला तिने दोष दिला नाही. ती खिन्न होऊन परमेश्वराला अंतःकरणापासून प्रार्थना करत होती. आपल्या मागण्या तिने परमेश्वराला कळवल्या आणि आपलं मन त्या परमेश्वरासमोर मोकळं केलं. आणि परमेश्वर अशी वाणी ऐकतो. आपल्या जीवनात कोणालाही दोष देऊ नका. आपलं पात्र रिक्त करा आणि आपलं मन त्या परमेश्वरासमोर मोकळे करा. दीन व्हा. आत्मेमध्ये कसे बना? दीन बना. आणि अशा दीन आत्म्याची वाणी परमेश्वर ऐकतो. परमेश्वर कुठल्या वाण्या ऐकतो? जे आत्म्यामध्ये दीन होतात त्यांच्या वाण्या तो ऐकतो. आणि हन्नाला पहा, या शमूएल पहिला अध्याय 19 आणि 20 वचनामध्ये वचन सांगतं, ती मंडळी अगदी पहाटेस उठून परमेश्वराला वंदन करून रामा येथे आपल्या घरी परत गेली. मग एल्कानाने आपल्या स्त्री जाणले आणि परमेश्वराने तिची आठवण केली. या प्रकारे हन्ना गर्भवती झाली व दिवस परिहून तिला पुत्र झाला. हा परमेश्वराला मागितलेला असे म्हणून तिने त्याचे नाव शमूएल असे ठेविले. प्रेज द लॉर्ड. देवाने तिला पुत्र दिला, हन्नाला शमूएल, आणि तो इस्रायलचा काय झाला? याजक झाला. देवाला तिने ते समर्पित केलं. जेव्हा तुम्ही आत्मेमध्ये दीन बनता, आपलं मन परमेश्वरासमोर मोकळे करायला पाहता आणि मोकळे करता, तेव्हा परमेश्वर तुमच्या आत्म्यातल्या दीन वाण्या ऐकतो आणि त्याचे उत्तर तो तुम्हास देतो. होय, परमेश्वरासमोर आपल्या मन मोकळे करणारे आणि आपल्या आत्म्यामध्ये दीन होऊन आपल्या विनंत्या परमेश्वराला कळवणारे बना. कारण वचन आपणास बोध करतं, देव दीनवाणी ऐकतो. होय, परमेश्वर आत्म्यामध्ये जे दीन होतात त्यांच्या वाण्या ऐकतो, त्यांच्या विनंत्या ऐकतो, त्यांच्या प्रार्थनेला उत्तर देतो. जे आत्मेमध्ये दीन आहेत, जे परमेश्वरासमोर आपले मन मोकळे करतात,
तोच आपला आधार बनवतात, तोच आपला दुर्ग बनवतात. पहा, उत्पत्ती याचा 21वा अध्यायामध्ये जेव्हा सारेला पुत्र होतो आणि तिला जो दासी पुत्र असतो, तिच्या दासीला हग्गाराला, तेव्हाची ती घटना आहे. पहा, उत्पत्ती याचा 21वा अध्याय, यातलं 9 ते 12 वचन काय म्हणतं पहा. उत्पत्ती याचा 21वा अध्याय 9 ते 12 वचन काय म्हणतं पहा. उत्पत्ती याचा 21वा अध्याय 9 ते 12 वचन काय म्हणतं पहा. हग्गार मिस्रणीस अब्राहमापासून झालेल्या पुत्रास खिदळताना सारेने पाहिलं. सारेला पुत्र नव्हता म्हणून हग्गारापासून दासी पुत्र झाला आणि नंतर सारेला पुत्र झाला. पण हे दोन्ही पुत्र एकत्र खेळत असताना सारेने पाहिलं. तेव्हा ती अब्रामाला म्हणाली, या दासीस व हिच्या पुत्रास घालवून द्या. माझा पुत्र इसाक याचबरोबर या दासीचा पुत्र वारस नसावा. अब्रामास आपल्या पुत्रस्तव ही गोष्ट फार वाईट वाटली. तो दासी पुत्र असला तरी अब्रामाचा पुत्र होता म्हणून अब्रामाला वाईट वाटलं जेव्हा सारा म्हणाली, या दासीस या पुत्राला बाहेर घालवा. माझ्या पुत्रासमवेत याने वारीस न व्हावं. तेव्हा देव अब्रामाला, मला तुझा पुत्र तुझी दासी याकरता मी तुला ही गोष्ट वाईट न वाटावी. सारा तुला जे काही सांगते ते सगळे ऐक, कारण तुझ्या वंशाचे नाव इसाक चालविणार. परमेश्वर सुद्धा म्हणाला, सारा म्हणते तसं ऐक, कारण की तुझा इसाकाच वंश चालवणारा आहे. आणि होय, अब्राम काय करतो, अब्राम हग्गार आणि तिच्या पुत्राला घालवून देतो. या दासीच्या पुत्रापासून मी एक राष्ट्र निर्माण करील, कारण तो तुझे बीज आहे. नंतर अब्रामाने मोठ्या पहाटेस उठून भाकरी व पाण्याची मसक आणून हग्गाराच्या खांद्यावर ठेवली आणि तिचा मुलगा तिच्या हवाली करून तिला रवाने केले. ती निघून बेरशेबाच्या अरण्यात भटकत राहिली. अब्रामाने हग्गार आणि तिच्या पुत्राला, दासी पुत्राला घालवून दिलं, पण ती अरण्यात काय करत राहिली, भटकत राहिली. तिला कुठलीही वाट मिळाली नाही. होय, पण तिथं परिस्थिती काय झाली पहा. आणि तो बाणाच्या टप्प्यात पहा, मसले ते पाणी संपल्यावर तिने ते मूल एका झुडपाखाली टाकिले आणि ती बाणाच्या टप्प्या इतकी दूर जाऊन त्याच्याकडे तोंड करून बसली. ती मनात म्हणाली, मी आपल्या मुलाचा मृत्यू डोळ्याने पाहू नये, आणि ती त्याच्या पुढे तोंड करून बसून हंबरडा फोडून रडू लागली. हग्गार काय करू लागली, जेव्हा पाणी संपलं तेव्हा ती रडू लागली. बाणाच्या टप्प्या इतकं मुलाला दूर ठेवून त्याच्याकडे पाहून ती काय करू लागली, रडू लागली. ती हंबरडा फोडून रडू लागली. 17 वचन सांगतात, देवाने मुलाची दीनवाणी ऐकली व देवाच्या दूताने आकाशातून हात मारून हग्गाराला म्हटले, हग्गारे तू कष्टी का, भिवू नको, कारण मूल आहे. तेथून देवाने त्याची दीनवाणी ऐकली आहे. प्रेज द लॉर्ड. देवाचं वचन सांगतं, परमेश्वर देव दीनवाणी ऐकतो. देव कुठल्या वाण्या ऐकतो, देव दीनवाणी ऐकणारा परमेश्वर आहे. इथं वचन आपल्या स्पष्ट बोध करतं, देवाने त्याची दीनवाणी ऐकली आहे. त्या दूताने काय केलं, पहा, देवाने मुलाची दीनवाणी ऐकली व देवाच्या दूताने आकाशातून हात मारून हग्गारेला म्हटले, हग्गारे तू कष्टी का, भिवू नको, कारण मूल आहे. तेथून देवाने त्याची दीनवाणी ऐकली आहे. होय, परमेश्वर जे आत्म्यामध्ये दीन असतात त्यांच्या वाण्या ऐकतो. हग्गार जरी दासी होती, त्याला दासी पुत्र होता अब्रामाचा, तरी तो वारीस नाही. देवाच्या राजाचा वारीस म्हणजे इसाकाच्या वंशाचा वारीस होऊ नये म्हणून
तिला हाकलून देण्यात आलं. असं असताना सुद्धा परमेश्वर त्या मुलाची दीनवाणी ऐकतो आणि अब्राहमाला म्हणतो, यापासून मी एक राष्ट्र बनवेल. होय, परमेश्वर जे आत्मेमध्ये दीन आहेत त्यांच्या वाण्या ऐकतो. इथं स्पष्ट वचन सांगतं, देवाने मुलाची दीनवाणी ऐकली व देवाच्या दूताने आकाशातून हाक मारून हग्गाराला म्हटले, हग्गारे तू कष्टी का, भिवू नको, कारण मूल आहे तेथून देवाने त्याची दीनवाणी ऐकली आहे. आज तुमची मुलं कुठल्या अंधकाराच्या गोष्टीमध्ये असतील, कुठल्या तरी बंधनात असतील, तर परमेश्वराकडे आत्म्यामध्ये दीन बना, परमेश्वराकडे मन मोकळे करा आणि परमेश्वराला तुम्ही दीनवाणी ऐकवा. परमेश्वर तुमच्या प्रार्थनेला उत्तर देईल. जे आत्मेमध्ये दीन होतात आणि इतरांकरता रडतात, जे बंधनात आहेत, जे आजारपणामध्ये आहेत, जे अंधकाराच्या बंधनात असतील तुमची मुले, आज आजारपणामध्ये असतील, देवापासून दूर असतील तुमची मुले, तर तुम्ही काय करा, देवाकडं प्रार्थना विनंत्या करा, म्हणजे परमेश्वर त्या दीनवाणी त्या प्रार्थनेची उत्तर तुम्हास देईल. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर कुठल्या प्रार्थनेचे उत्तर देतो? त्या प्रार्थनेचे उत्तर देतो जे आत्म्यामध्ये दीन आहेत, लीन आहेत आणि परमेश्वराकडे आपलं मन मोकळे करतात आणि इतरांकरता प्रार्थना करतात. हग्गार आपल्या मुलाकरता रडत होती, ती विधवा स्त्री आपल्या मेलेल्या मुलाकरता रडत होती. सारा तिला मूल नव्हतं म्हणून ती यातनेत होती, चिंतेमध्ये होती, पण परमेश्वराने सर्वांच्या वाण्या ऐकल्या. ते विधवेची वाणी रडणं सुद्धा ख्रिस्ताने ऐकलं आणि तिच्या मेलेल्या पुत्राला उठवलं. हन्नाला पुत्र दिला, सारेला पुत्र दिला आणि हग्गाराचा पुत्र जेव्हा पाण्याने व्याकुळ होते, पाणी प्यायला नव्हतं, तेव्हा परमेश्वराने त्याची दीनवाणी ऐकली आणि पुढे जाऊन पाहाल तर वचन सांगतं, तिचे डोळे उघडले आणि तिथं पाण्याचा झरा तिला दाखवण्यात आला. होय, आज तुमच्याही जीवनामध्ये कुठल्या तरी गरजा असतील, आज तुमची मुलं, तुमचे प्रियजन आज कुठल्या तरी बंधनात असतील, कुठल्या तरी अडखळणात असतील, कुठल्या तरी आजारपणात असतील, तर परमेश्वराला आत्मेमध्ये दीन होऊन वाणी ऐकवा. काय करा? परमेश्वराला आपली दीन वाणी ऐकवा, म्हणजे परमेश्वर जे आत्मेमध्ये दीन होतात, कळवळाने प्रार्थना करतात, परमेश्वर त्या प्रार्थनेचे उत्तर देतो. परमेश्वर अशा दिनांची चिंता वाहणारा तो परमेश्वर आहे. परमेश्वर जे आत्मेमध्ये दीन आहेत त्यांच्या प्रार्थनेची उत्तर देणारा तो परमेश्वर आहे. पहा, यशया याचा 29वा अध्याय यातलं 19 वचन काय सांगतं? यशया याचा 29वा अध्याय 19 वचन काय म्हणतं? नम्र जनांचा परमेश्वरा ठाईचा आनंद वृद्धी पावेल. यशया संदेष्टाद्वारे परमेश्वराचं वचन काय आहे? नम्र जनांचा परमेश्वरा ठाई आनंद वृद्धी पावेल, लोकातले दीन जन इस्रायलच्या पवित्र प्रभूच्या ठाई उल्हास पावतील. प्रेज द लॉर्ड. जे आत्मेमध्ये दीन आहेत, परमेश्वरामध्ये दीन आहेत, ते इस्रायलच्या प्रभू ठाई उल्हास पावतील. ते सार्वकालिक जीवनामध्ये असतील, ते त्याच्या राज्यामध्ये असतील, जे आत्म्यामध्ये दीन आहेत. पहा, यशया याचा 29वा अध्याय 19 वचन सांगतं, नम्र जनांचा परमेश्वरा ठाईचा आनंद वृद्धी पावेल. जे नम्र आहेत, दीन आहेत, त्यांचा आनंद परमेश्वरा ठाई वृद्धी पावेल. ते इस्रायलच्या प्रभू ठाई उल्हास पावतील, जे आत्म्यामध्ये दीन आहेत. प्रेज द लॉर्ड. जे आत्म्यामध्ये दीन आहेत ते प्रभू ठाई उल्हास पावतील. जो प्रभू येणार आहे,
राजांचा राजा प्रभू येशू त्यांच्या ठाई जे कोण उल्हास पावेल, जे आत्मेमध्ये स्वतःला लीन करतील, दीन करतील, नम्र असतील, ते त्या प्रभू ठाई उल्हास पावतील, त्यांच्या प्रार्थनेची उत्तर मिळतील. प्रेज द लॉर्ड. पहा, अजून एक वचन आपल्याला बोध करतं. स्तोत्र 34 अध्याय, स्तोत्र 34, स्तोत्र 34 यातलं 6वं वचन काय म्हणतं पहा. स्तोत्र संहिता 34 यातलं 6वं वचन. या पामराने धावा केला आणि परमेश्वराने तो ऐकला, त्याने त्याच्या सर्व संकटातून त्याला सोडविले. प्रेज द लॉर्ड. स्तोत्र 34 अध्याय 6वं वचन सांगतं, या पामराने धावा केला आणि परमेश्वराने तो ऐकला, त्याने त्याच्या सर्व संकटातून त्याला सोडविले. परमेश्वर कोणास सोडवितो? कोणास संकटापासून मुक्त करतो? जे दीन आहेत, जे पामर आहेत, जे सौम्य आहेत, जे आत्म्यामध्ये दीन आहेत, आणि जेव्हा दीन होऊन परमेश्वराचा धावा करतात, त्या सर्वांस परमेश्वर संकटातून सोडविणारा असा परमेश्वर आहे. कारण की वचन आपल्यास बोध करतं, देव दीन वाणी ऐकतो. परमेश्वर दीन वाणी ऐकणारा असा तो परमेश्वर आहे. याकरता आपल्यातला मीपणा घालवून टाका. आपल्या जवळचे जे प्रियजन आहेत, जे आजारपणामध्ये असतील, जे त्रासामध्ये असतील, अशांकरता धावा करणारे, प्रार्थना करणारे बना. कारण की परमेश्वर जे आत्मेमध्ये दीन आहेत अशांच्या वाण्या ऐकतो. शेवटचं वचन वाचूया. स्तोत्र 72 12 13. स्तोत्र 72 याचं 12 आणि 13 वचन काय म्हणतं? कारण धावा करणारा दरिद्री, दीन व अनाथ यांना तो सोडविल. वचन काय सांगतं? कारण धावा करणारा दरिद्री, दीन व अनाथ याला तो सोडविल, दुबळा व दरिद्री यांवर तो दया करील, दरिद्र्यांचे जीव तो तारेल. प्रेज द लॉर्ड. पहा, वचन आपल्याला बोध करतं. आज आपण शिकलो, परमेश्वर दीन वाणी ऐकतो. जे आत्मेमध्ये दीन आहेत, नम्र आहेत, परमेश्वर त्यांची वाणी ऐकतो. स्तोत्र 72 आणि 12 आणि 13 वचन आपणास बोध करते की कारण धावा करणारा दरिद्री, दीन व अनाथ याला तो सोडविल, दुबळा दरिद्री याजवर तो दया करील, दरिद्र्यांचे जीव तो तारील. परमेश्वर अशा लोकांचा आहे जे लीन आहेत, जे नम्र आहेत, जे दीन आहेत, जे अनाथ आहेत, अशांच्या वाण्या परमेश्वर ऐकतो. याकरता आपल्यातला मीपणा घालवून टाका. आत्मेमध्ये लीन आणि दीन व्हा आणि परमेश्वराला इतरांकरता प्रार्थना विनंत्या सादर करणारे बना. परमेश्वर तुमच्या आमच्या प्रार्थनेचे उत्तर लवकरच देईल. प्रेज द लॉर्ड. वाचलेली सर्व वचनं प्रभू येशू आपल्या सर्वांच्या ऐकणाऱ्या जीवनामध्ये आशीर्वादित करो, कार्यान्वित करो. आमेन. या पण हा बोला. हा स्वराज का? हा ठीक आहे. मोरे ना? ठीक आहे. फुलाताईंसाठी मोरे. ठीक आहे. मोरे. ठीक आहे. मोरे.
ठीक आहे, मोरे आणि फुलाताईंसाठी आपण प्रार्थना करू. आपण प्रार्थनेत जाऊया. त्या मुलाला आरोग्य मिळावं आणि प्रभूने त्याला त्या परिस्थितीतून उठवावं. आज आपण वचन ऐकलं की आत्मेमध्ये दीन होऊन आपण प्रार्थना करूया, म्हणजे त्या मुलालाही बरं वाटेल, फुलाताईंना बरं वाटेल, आणि जे अजून आजारपणामध्ये असतील त्यांना परमेश्वर आरोग्य देईल. या आपण प्रार्थनेत जाऊ. धन्यवाद, धन्यवाद स्तुतीस पात्र जिवंत परमेश्वर, तुझ्या नावाला धन्यवाद देतो यावेळी करता, समय करता. प्रभूशी तुझ्या नावाला धन्यवाद देतो. पवित्र आत्मा तुझ्याही नावाला धन्यवाद देतो यावेळी करता, समय करता. सुंदरशी वेळ संध्या तू आमच्या जीवनात आणलीस, राखलंस, त्याबद्दल धन्यवाद देतो. होय, आज रात्री येणं असेल तर जागृत ठेव. सुंदरसं अन्न दे, त्यांना खाऊन शक्ती सामर्थ्य दे आणि ते शक्ती सामर्थ्य तुझ्या कार्यासाठी कार्यान्वित कर. जे आज प्रार्थनेमध्ये आहेत त्यांच्या प्रार्थना तुझकडे पोहोचाव्या, त्यातले अडखळणं ख्रिस्तामध्ये दूर कर. सर्व सेवक पाळक यांना पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यात भर, देवदूतांच्या पहाऱ्यामध्ये राख आणि ते पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यात जे अंधकारात बसलेत ख्रिस्ताच्या प्रकाशाकडे तू आण. जे आज पावसाच्या परिस्थितीत प्रवास करत आहेत त्यांना सुखरूप घरी पोहोचव. ज्यांना निवारा नाही त्यांना निवारा दे. ज्यांच्या हाताला काम नाही त्यांना काम दे. आज शेतकऱ्यांनी जे शेतामध्ये पेरलेलं आहे विश्वासाने त्याला फळ दे. होय, शेतकऱ्यांनी जे काही शेतामध्ये पेरलेलं आहे त्यांना तू फळ दे. जे आज निराशामध्ये आहेत त्यांच्या ठाई पवित्र आत्म्यामध्ये आशा घाल. जे दुःखात आहेत, रडत आहेत, त्यांचं सांत्वन प्रभू येशूच्या नावात तू कर. सर्व लहान लेकरांना जगातील सर्व मृगजळापासून, भूलतापांपासून दूर ठेव. व्यसनांपासून ख्रिस्तामध्ये दूर ठेव. तसेच तू प्रार्थना करतो देशाचे प्रधानमंत्री, अनेक राज्याचे मुख्यमंत्री यांनाही योग्य निर्णय घेण्याची क्षमता त्यांच्या ठाई तू घाल. सर्व प्रभूवर विश्वास ठेवणाऱ्यांना शांती दे, शांत मन दे, अंतकरण दे, तुझा विश्वास त्यांच्या ठाई कार्य करू दे. तसेच तू प्रार्थना करतो वृद्धाश्रमातील वृद्ध लोक, लहान लेकर यांना तू सांभाळ कर, त्यांच्याही मुखास अन्न पाणी तू दे. तसेच तू प्रार्थना करतो सर्व डॉक्टर, नर्सेसला, सेवा करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांनाही तू स्पर्श कर, त्यांना आरोग्याने स्पर्श कर, त्याच्याद्वारे तुझं आरोग्य ते पीडित व्यक्तीपर्यंत जाऊ दे. आज जेवढे बिछाण्याला खिळलेले आहेत, आजारपणात आहेत, त्यांच्या आई रडत असतील, दुःखात असतील, क्लेशात असतील, त्या सर्वांना प्रभू येशूमध्ये स्पर्श कर आणि त्या आजारपणातून ख्रिस्ताला तू बाहेर काढ. प्रार्थना करतो आज जेवढे ऑनलाईन पाहत आहेत, हिवाळ्यांचं कुटुंब आहे, फुलाताईंचं कुटुंब आहे, सॅमसन अंकलचं कुटुंब आहे, मावशीचं कुटुंब आहे, आई आहे, शेजारीचे ताई दादा त्यांचे कुटुंब आहे, या सर्वांना तुझ्या हाती देतो. प्रत्येकाला तू आरोग्य हाताने स्पर्श कर, त्यांचे दैहिक त्रास ख्रिस्तामध्ये घालव आणि त्यांच्या ठाई काही जे योजना तू आखलेल्या आहेत ते ख्रिस्तामध्ये पूर्णतः जाऊ दे. विशेषतः प्रार्थना करतो फुलाताईंसाठी. फुलाताईंना जो काही त्रास होतो, जे काही हात दुखत असेल, जे काही शारीरिक व्याधी आहेत, ख्रिस्ता ऐकलेल्या वचनाद्वारे, तुझ्या सामर्थ्याच्या विश्वासाद्वारे त्यांच्या ठाई तू कार्य कर, त्यांच्या ठाई तू कार्य कर. त्यांचे जे काही व्याधी आहेत ते ख्रिस्तामध्ये काढले जावे. तुझ्या आरोग्याने स्पर्श कर फुलाताईंच्या शरीराला आणि त्यांच्या ठाई तुझं आरोग्य कार्यान्वित कर. जे काही वचन त्यांनी ऐकलं त्याच्याद्वारे त्यांच्या ठाई विश्वास निर्माण कर आणि विश्वासाने त्यांना तू फळ दे. त्यांच्या ठाई तू आरोग्य देशील आणि त्यांना सर्व व्याधीतून ख्रिस्ताने मोकळं केलेलं आहे आमचा विश्वास आहे. विशेष तो प्रार्थना करतो मोरे कुटुंबाकरता. जो कोणी बंधू, मुलगा आजारी आहे, जे काही आजारी तो आजारी आहे, प्रभू ऐकलेल्या वचनाद्वारे त्यांच्या ठाई तू कार्य कर. त्याची आई रडत असेल त्या अश्रूकडे पहा, त्या विनंतीकडे पहा आणि होऊ दे त्या बिछानातून तू खिळलेला त्या मुलाला ख्रिस्तामध्ये मोकळं कर. तुझी इच्छा त्याच्या ठाई तू पूर्ण कर, त्याला तू भेट घे, आरोग्य दे आणि त्याच्यातून जे काही चुका झालेल्या आहेत, आमच्यातून काही चुका झाल्या त्यांची तू क्षमा आम्हास आणि त्या पुत्रासही ख्रिस्तामध्ये तू कर. आणि ही प्रार्थना तू ऐक, त्या मुलाला तू आरोग्य दे, त्या सर्व आजारपणातून तू उठव. जसं त्या विधवेच्या मुलाला स्पर्श केलास आणि उठवलंस, तसंच त्या मुलालाही ख्रिस्तामध्ये आरोग्य प्राप्त व्हावं. प्रभू आत्मा आहे आणि प्रभूचा आत्मा आहे, जिथे आहे तिथं मोकळीकता आहे. त्या मुलाला स्पर्श कर प्रभू आत्म्याद्वारे आणि त्याला तू त्या सर्व आजारपणातून मोकळं कर. सॅमसन अंकलची लेकरं
आणि त्यांना तू आरोग्यात, शांतीत, प्रीतीमध्ये ठेव. मावशी, तिचे लेकरं, सुना, नातवंड यांनाही तुझ्या आरोग्यात, वचनामध्ये दृढ ठेव. माझगावच्या प्रत्येक व्यक्तीला तुझ्या विश्वासात, आरोग्यात, शांतीमध्ये ठेव. मावशी, शेजारची ताईदा, सुना, नातवंड, लेकरं यांच्या जीवनात तुझं आरोग्य, प्रीती, शांती राहू दे. ऑनलाईन जेवढे भाऊ बहीण पाहतात, हिवाळ्यांचं कुटुंब आहे, त्यांच्या जीवनात तुझं आरोग्य, प्रीती, शांती, वचन दृढ कर. सर्व प्रार्थना विनंत्या ख्रिस्तामध्ये पूर्ण केलेला आहेस आणि त्याचं उत्तर दिलेलं आहे, त्याबद्दल प्रभू येशूच्या नामामध्ये धन्यवाद दे. ती प्रार्थना केली म्हणता पित्या, आमेन. हे आपण प्रभूने शिकलेली प्रार्थना करूया. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाम पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रुची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋणात सोडून सोडलेलं आहे तसेच तो आमच्या ऋणी आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर तो आम्हास वाईटापासून सोडू. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहेत. आमेन. या रात्री ईश्वरा तू मजला सांभाळ, आयुष्यभर राखीता करावा प्रतिपाळ. आमेन. प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांबरोबर असो. आमेन. प्रेज द लॉर्ड.